हॉटेलसारखं पनीर अगदी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। मी ज्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवत आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि हॉटेलचं पनीर खाणं तुम्ही विसरून जाताल। एवढी सुंदर ही ग्रेव्ही होते पनीर हंडी। तर पनीर बटर हंडी तर तुम्ही पाहू शकता। हे पहा, खूप भारी चपाती भात अप्रतिम अशी भाजी होते आणि ह्याच्यातले पनीर तुम्ही पाहू शकता, अगदी कापसासारखे मऊ। तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही माझ्या पद्धतीची वापरून अशी हॉटेलसारखी पनीरची भाजी घरगुती पद्धतीने नक्की करा। आईची चव ह्या पद्धतीने। तर मी तुम्हाला आज आईची चवीच्या पद्धतीने ही पनीरची रेसिपी दाखवत आहे। तर चला सुरू करूया व्हिडिओ। तुम्ही पाहू शकता, मी सर्वप्रथम इथं पनीर 400 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि त्याला असं मी कापून बाईट करून त्याचे कोमट पाण्यात ह्याला ठेवलेलं आहे। कारण की मी आता नुकतं आणलं आणि पनीरवारे फ्रीजमध्ये ठेवतात, त्याच्यामुळं या पद्धतीने ठेवल्यामुळं पनीर सॉफ्ट अगदी मऊ हॉटेलसारखे होतात। तर इथे 400 ग्राम पनीर आहे आणि हा जेवढा कांदा दिसतोय एवढे मी 5 कांदे कापलेले आहे, 3 टमाटर, 3-4 हिरवी मिरची, 4-5 हिरवी इलायची, थोडं आलं लसूण, काजूचे तुकडे आणि कोथिंबीर चिरून घेतलेले आहे। इथे एका बाजूला कसुरी मेथी, त्याच्यानंतर इथे 3 हे घरचे मसाले मिक्सरवरचे, हे गरम मसाला 2 चमचे, त्याच्यानंतर 3 चमचे जिरं पावडर आणि 2-3 चमचे धन पावडर। इथे मिरची पावडर घेतली आहे मी 1-2-3 चमचे आणि काश्मीरी बेडगी मिरची। तर ह्या पद्धतीने हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आणि इथं कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तर सर्वप्रथम तेल गरम झाल्यावर आपण याच्यात हिरवी इलायची घालूया। हिरवी इलायची कढईत घातलेली आहे, तेल गरम झालं आहे आणि आता याच्यात हा जो कापलेला सर्व कांदा आहे तो घालूया। कांदा घातल्यावर कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा भाजेपर्यंत एका बाजूला आपण हे 3 जे टमाटर घेतलेत ते चिरून घेऊया। पाहू शकता कांदा इथं एवढा लालसर झाल्यानंतर ह्याच्यात जे 3 टमाटर कट केलेत आपण ते घालूया। टमाटर घातल्यावर ह्याच्यात मी छोटे 4 चमचे मीठ घातले, तुम्ही चवीनुसार मीठ घाला आणि हे सगळं एकजीव करू 1 मिनिटासाठी हे सगळं मिश्रण जे मीठ घातलंय ते थोडं मऊसूत होऊ देऊया। आता यात आपण ती प्रत्येक गोष्ट जी मी तुम्हाला दाखवली ती घेऊ। आलं लसूण, काजूचे तुकडे, हिरवी मिरची, कोथिंबीर आपण थोडी शेवटी घालू। त्यानंतर 1 चमचा मी ह्याच्यात हळद घातली आहे, कसुरी मेथी आणि जे मसाले मी तुम्हाला सगळे दाखवले होते ते सगळे मसाले ह्याच्यात घालते। आता ह्याच्यात आपल्याला अजून एक गोष्ट घालायची, ती म्हणजे थोडीशी चिमूटभर साखर। तर साखर घातलेली आहे। साखर ह्याच्यासाठी घालायची की त्यामुळं मसाले जे आपण एवढे घातलेले आहेत सगळ्याचा बॅलन्स छान राहतो आणि भाजी खूप चवीला होते। तर आता गॅसची फ्लेम आपण मोठी करून हे सर्वत्र एकजीव करून घेऊया। तर सर्व एकजीव केल्या। आता याच्यात आपण 1 ग्लासभर पाणी घालूया, गार पाणीच आहे नॉर्मल। आणि जी कोथिंबीर आता आपण ठेवली होती ती ह्याच्यात चिरलेली घालूया। आता हा सर्व मसाला एकजीव सगळा केल्यानंतर ह्याला 1-2-3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपण झाकून ठेवून शिजू देऊया। तर तुम्ही पाहू शकता मसाला आपला झालेला आहे परतून छान भाजून। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया। गार झाल्यावर ह्याला मिक्सरमधून दही घालून वाटून घेऊया। 1-3 चमचे याच्यात तुम्हाला जसं चवीनुसार मी 1 चमचे घालते दही आणि मिक्सरमधून गार झाल्यावर वाटून घेऊ। इथं पाहू शकता मी मसाला वाटून घेतलेला आहे। हा मसाला वाटण्यापूर्वी हा एवढा 3 चमचे मी दही याच्यात घातलेला आहे, घट्ट दही, आणि मसाला वाटून घेतला आहे गार झाल्यावर। तर आत्ता मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे तेल आता थोडंच घ्यायचं कारण की आपला मसाला आपण तेलातच असतो, त्याच्यामुळं तेल थोडं कमी घ्यायचं। त्याच्यात मी बघा एवढा तुम्ही याच्यात बटर घाला, ह्या बटरमुळं भाजीला अजून खूप छान अशी चव येते। तर बटर घातल्यावर
एक छोटासा चमचा आपण हिंग घालूया ह्याच्यात. आता आपण हा जो वाटलेला मसाला आहे ह्यात घालूया. तर मसाला घातलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता. आता हा मसाला आपण झाकून एक 5 मिनटं छान ह्याला शिजू देऊया या मसाल्याला. म्हणजे हे सर्व तेल बटर सर्व या मसाल्यात एकजीव होईल. तर तुम्ही पाहू शकता 5 मिनटं झालेले आहे. इथं मसाल्यातलं तेल सगळं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात पनीर घालूया. आणि महत्त्वाची गोष्ट, फ्लेम गॅसची मोठी करून हे पनीर लगेच असं सर्वत्र एकत्र करून घेऊया. हे पनीर टाकल्यावर मसाला सगळं पनीर एकजीव केल्यावर लगेच गॅस बंद करून टाकायचा. अजिबात पनीर ह्याच्यावर कढवायचं नाही, त्याने पनीर कडक होतात. लगेच गॅस बंद करायचा आणि हे जे कढई आहे ती खाली उतरवून ठेवायची. तर चला आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया वरून. तर ह्या पद्धतीने रेस्टॉरंटपेक्षाही भारी अशी तुम्ही पनीरची भाजी ह्या माझ्या पद्धतीने करून पहा एकदा. तुम्हाला खूप आवडेल आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली. आता तुम्ही पाहू शकता की ह्याच्यात पहा पनीर आपले बघा किती एकदम हे बघा किती सॉफ्ट. तर ह्या पद्धतीने ही अशी सुंदर भाजी छान ही रेसिपी वापरून नक्की करा. आणि आवडली तर मला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत.